डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी गोंडसाणी छान खुशी सोबत तुम्ही दोघे जण व्लॉगिंगची स्वप्न हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग। तर फायनली मी आले लातूरला घरी आणि आज आहे घरी दुसरा दिवस। पहिल्या दिवशीचं तर मी काही रेकॉर्ड केलं नाही कारण खूप जास्त आजारी होते, ताप आली होती आल्यापासून मला, त्यामुळे पहिला दिवस तर आरामातच गेला। आणि आज दुसऱ्या दिवशी सुद्धा थोडंफार आहे आजारी, बट मला बाहेर जायचं आहे, थोडं काम आहे त्यामुळे जावं लागेल, ते खूप इम्पॉर्टंट काम आहे। पटकन रेडी झाले, स्किन केअर केली कारण तिथे शूट पण करायचं होतं त्यामुळे। आणि भाऊ पण साईडला बसला होता, त्याला पण चालू होतं माझं इन्स्ट्रक्शन देणं की तू पण चारकोल मास्क लावून घे, बघ स्किन किती भारी होते असं त्याला म्हणत होते मी। पण तो तर मला असं इग्नोर करून गेला की जशी काय मलाच गरज आहे स्किन केअरची फक्त। तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर डंबूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा डेली वॉकर जीवन जगताना चाललेले आज पूर्वा लॉगिंग उद्या कोण जाणे। Welcome and welcome back to new vlog. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे लातूरमध्ये सेकंड डे। फर्स्ट डेचं तर मी काही शूट केलं नाही कारण तो खूप बिझी होता फर्स्ट डे, वेगवेगळे मला शूट करायला जायचं होतं त्यामुळे ते काय ते पुढे कळेलच तुम्हाला। सो त्या सर्वांमध्ये मी खूप जास्त बिझी होते पहिल्या दिवशी, त्यामुळे घरचं तर काहीच शूट करता आलं नाही। सो आजचा मी पूर्ण डे रेकॉर्ड करते। आज पण बाहेर जायचं आहे, सो लेट्स सी आता आपण बाहेर पण काय कुठे कुठे जातो। सर्व आवरल्याच्या नंतर मग मम्मीने बनवला होता डोसा आणि इडली, कारण मम्मीने व्हिडिओ बघितला होता इडलीचा त्यामुळे। आणि इडली आणि डोसा तर मला ह्या शेंगदाण्याच्या आणि डाळवच्या चटणीशिवाय खाऊच वाटत नाही, सो ती पण होती। नंतर मग मी आणि भाऊ गेलो जे काम होतं बाहेर, त्या कामासाठी येताना आजोबा पण आले होते, मग पप्पा आम्हाला तिघाला सोबतच घेऊन घरी पण गेले। अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी। आणि रात्रीच्या जेवणामध्ये होते हे मुटके जे की मम्मीने बनवले होते, खूप भारी लागतात। तुम्ही कधी खाल्लेत का मला नक्की कमेंट करून सांगा। असे हे मुटके असतात, कसे बनवतात ते नाही माहिती मला, बट मम्मीने आज मी येणार आहे म्हणून बनवले होते कारण पप्पा आणि भाऊ तर खात नाहीत, माझ्यासाठीच आणि मम्मीसाठीच बनवलेले होते। तर आज आहे घरी तिसरा दिवस आणि माझा परत यायचा दिवस। उठल्यावर अगोदर आवरलं आणि पॅकिंग करून घेतली, त्यानंतर मला जायचं होतं बँकेत। सो पप्पा यायला थोडासा टाईम होता म्हणून मी म्हणलं अगोदर पॅकिंग करून घेऊ, कारण बँकेमधून आल्यानंतर डायरेक्ट आपण निघूया, कारण जायला पण तेवढाच जास्त वेळ लागतो ना त्यामुळे। सो सर्व पॅकिंग माझी चालू होती आणि येताना जेवढं सामान आणलं होतं त्याच्या दुप्पट सामान जाताना झालं होतं यार, काय सांगू। बॅगमध्ये सामानच बसत नव्हतं आणि मला एक टेन्शन आलं होतं की एवढं सामान घेऊन कसं जाऊ। आणि माझं तर सारखं ORSचं पाणी पिऊनच चालू होतं कारण तब्येत एवढी जास्त खराब झाली होती। नंतर चला आता जाऊया बँकमध्ये आणि पप्पा मला सोडायला आलेले आहेत। हा बघा आपल्या इथला छत्रपती शिवाजी महाराज चौक। सो बँकमधलं काम तर काही झालं नाही, त्यांना ॲप्लिकेशन वगैरे लिहून दिलं जे काही काम होतं त्यासाठी। सो बघूया आता त्याचा रिझल्ट काय भेटतो। आणि हे नानांनी पार्क इथलं महादेव मंदिर, तळ्यातलं महादेव। आणि यस, मी रिटर्न आले की लगेच जायला निघाले दुपारी 2 वाजता, कारण मला लवकर जायचं होतं, 8-9 वाजेपर्यंत जायचं होतं संध्याकाळी त्यामुळे। सो फायनली बसमध्ये बसले आणि निघाले परत।
मी दरवेळेस येताना जाताना ही गाडी बघते अशी ही वर का ठेवली आहे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जो मला येताना इंद्रधनुष्य दिसला होता तो मला परत आता जाताना त्याचा छोटासा पार्ट तिथेच त्याच ठिकाणी दिसलेला आहे. त्यामुळे मला खूप जास्त आणखीन आनंद झालेला आहे. कारण असं कसं घडू शकतं की त्याच ठिकाणी परत दिसू शकणं, हाऊ इट इज पॉसिबल. तर दिसलेला आहे, माझं नशीब चांगलं असेल कदाचित. सो गाईज फायनली आले मी परत. मला खुशी होत नाही आहे बट खुशीला भेटून खुशी होतीये. ये ना इकडे, चल चल. येत नाही आहे, रुसली माझ्यावर. सो फायनली आले. आता पटकन फ्रेश होऊया आणि जे भूक लागली आहे जेवण जे आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवेल. ते करून नंतर अनपॅक करूया. सो चला. सो गाईज फ्रेश झाले मी. डायरेक्ट आंघोळच केली, डोकंच धुतलं कारण गरमी एवढी जास्त होत होती आणि धुळीनं पण केस वगैरे. आता उद्या ऑफिसला पण जायचे त्याच्यामुळे फ्रेश झाले एकदम. आता जेवण करूया. मम्मीने मस्त माझ्या फेवरेट पालकपुरी दिलेली आहे. मी व्हिडिओमध्ये अगोदरच मेन्शन केलं होतं जायच्या अगोदर पालकपुरी मला किती आवडते आणि मम्मीने आज टिफिनसाठी तेच दिलं आहे. सो चला आता दही आणि मस्त पालकपुरी एन्जॉय करू. कंबूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा. डेली ऑर्डर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. चला आता काय काय आणले बघूया. पहिले तरी शेंगदाण्याची चटण्या यावेळेस मी खूप जास्त आणलेल्या आहेत. शेंगदाण्याची चटणी आणली, जवसाची चटणी आणि साईडला आंबे तर तुम्ही बघूच शकताय. त्यानंतर पापड, लोणचं, परत मम्मीने काळा मसाला बनवला होता नवीन तो मसाला, चिंच आणि शेवया पण नवीन बनवलेल्या. तुम्ही पण म्हणला होतात भरपूर वेळेस इन्स्टाला की शेवयाची खिचडी बनव. सो ती पण आता मी बनवेल लवकरच व्हिडिओमध्ये. सो हे सर्व सामान आणल्याबरोबर अगोदर अनपॅक केलं आणि चालू केलं सर्व ठेवायला. आणि हे शेंगदाण्याचा कूट पण आणला होता कारण मला भाजीला खूप जास्त लागतो. त्यामुळे पुढच्या वेळेस घरी जाईपर्यंत तेवढा गेला पाहिजे त्याप्रमाणे आणला होता. अरे डंबू कॅमेरा हातात घेऊन जीवनाच्या क्षणांना कैद करताना मोठी. गोंधळ आणि छान खुशी सोबत तुम्ही दोघेही घेऊन लागींची स्वप्न मोठी. डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. सरमणा कधीच नसे तुमच्या चेहऱ्यावर मस्तीच्या धुंदीत येणार दरवाजावर. कंबूच्या दुनियेचा उत्सव असा आज स्नॅक्स पर उद्याच्या गोळा. डेली व्लॉगर जीवन जगताना चाललेले आज ब्लॉगिंग उद्या कोण जाणे. सो गाईज दॅट इज फॉर टुडे. तर असा होता माझा पूर्ण तिथले दिवस आणि रिटर्न आले मी फायनली. तर मी आता मस्त कॉफी पिणार आहे कारण खूप जास्त थकवा वाटतोय आणि झोपायचं आहे कारण उद्या ऑफिसला पण जायचं आहे. सो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.